CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। CK मराठी। गेल्या काही दिवसांपूर्वी कवठेमहांकाळ तालुक्यातील भागाचा दौरा खासदार संजय काका पाटील यांनी केलेला। या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या पाणी समस्या संदर्भात असलेल्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न खासदार संजय काका पाटील यांनी वेळोवेळी केला। ज्या भागामध्ये अद्याप पाणी पोहोचलं नाही, काही ठिकाणी नैसर्गिक तांत्रिक अडचणी आहेत, त्या ठिकाणी खासदार संजय काका पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे म्हैसाळ योजनेतून कवठेमहांकाळ तालुक्यात 9 गावात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यास लघुवितरिका मंजूर झाली। म्हैसाळ आणि टेंबू योजनेच्या माध्यमातून 54 कोटी 38 लाख रुपयांचा निधी कामासाठी मंजूर झाला। त्याप्रमाणे खासदार संजय काका पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांनी तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील 14,000 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती भाजपचे तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाचे विधानसभा प्रमुख युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे। गेले सातत्यानं 1-1.5 वर्ष आम्ही शेतकऱ्यांच्या संपर्कात होतो। अनेक गावांमध्ये भेटी होत होत्या। काही ठिकाणी अधिकाऱ्यांसमवेत भेट झाली, काही ठिकाणी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही स्पॉट कळवले होते। त्या पद्धतीनं लिहून घेऊन त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपल्या तासगाव कवठेमहांकाळसाठी झालेलं आहे। यासाठी तब्बल म्हैसाळ योजना आणि टेंबू योजनेच्या माध्यमातून जवळपास 54 कोटी 38 लाख रुपयांचा निधी या ठिकाणी आपल्याला मंजूर झालेला आहे। काही ठिकाणी त्याची निविदा निघून टेंडर्स होऊन कामं चालू झालेली आहेत, काही ठिकाणी कामं आचारसंहिता संपल्यानंतर चालू होतील। यामधून जवळपास 14,000 एकर क्षेत्र या ठिकाणी ओलिताखाली येणार आहे। अतिशय चांगला आणि या ठिकाणी मोठा निर्णय झालेला आहे। आदरणीय खासदार संजय काका पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पाठपुरावा केला। अनेक गोष्टीत तांत्रिक अडचणी होत्या। सुरुवातीपासून जर सांगायचं झालं तर लोकांच्या मध्ये जात असताना लोकांच्या मागणीनुसार या ठिकाणी त्याचे सर्वे करण्यात आले। आदरणीय खासदार संजय काकांनी या संदर्भात पाटबंधारे विभाग, सांगली जलसंपदा विभाग या ठिकाणी बैठक घेतली। बैठकीमध्ये प्रस्ताव तयार करायला सांगितले। प्रस्तावाची कॉस्ट जवळपास 54 कोटी 38 लाखांची होती, मात्र ती काकांनी वर पाठवायला सांगितली। काही त्याला तांत्रिक अडचणी येत होत्या, म्हणून आदरणीय खासदार संजय काका पाटील यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेब, जलसंपदा मंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांची भेट घेतली। भेट घेऊन खाली कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक श्री कपोले साहेब यांना फोनवरून आदेश दिले आणि त्या पद्धतीनं तांत्रिक अडचणी दूर करून या ठिकाणी आज आपल्या 54 कोटी 38 लाखांच्या लघुवितरिकेच्या टेंबू आणि म्हैसाळ योजनेच्या कामांना मंजुरी मिळालेली आहे। याच्यामध्ये साधारणतः 19 गावं म्हैसाळ योजनेमध्ये तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील आणि 10 गावं टेंबू योजनेमध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील आहेत। निश्चितपणानं तलाव, बंधारे यांना या जोडणाऱ्या सगळ्या मायनर लाईन आहेत, ओढ्यांना जोडणाऱ्या लाईन आहेत। त्यामुळं याचा निश्चितपणानं चांगला शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। 14,000 एकर क्षेत्र या ठिकाणी या निमित्तानं ओलिताखाली येणार आहे। अतिशय चांगला शेतकऱ्यांच्या बाजूनं हिताचा आणि आनंद शेतकऱ्यांना व्हावा असा हा निर्णय निश्चितपणानं सरकारकडून घेण्यात आलेला आहे। मी तासगाव कवठेमहांकाळच्या जनतेच्या वतीनं आदरणीय खासदार संजय काका पाटील, त्याचबरोबर सर्व अधिकारी, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री फडणवीस साहेब यांचं मी मनापासून तासगाव कवठेमहांकाळतील जनतेच्या वतीनं निश्चितपणानं आभार मानेन। येणाऱ्या उन्हाळ्याच्या आत या सगळ्या लाईन्सचं काम पूर्ण करून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत हे पाणी पोहोचवण्याचं काम निश्चितपणानं होणार आहे। एकंदरीत पाहता माननीय श्री संजय काका पाटील खासदार यांच्याच माध्यमातून हे काम झालेलं आहे का? हो, यांच्याच माध्यमातून झालेलं आहे। निश्चितपणानं आमच्या वारंवार 1दा 2दा 3दा त्या ठिकाणी माझी वैयक्तिक भेट झालेली आहे। आदरणीय खासदार संजय काका पाटील यांचा प्रत्यक्षात त्या स्पॉटवर व्हिजिट झालेले आहे। काकांनी प्रस्ताव तयार करून द्यायला सांगितले होते, त्याचे काही पत्र व्यवहार केलेले आमच्याकडे पत्रही आहेत। त्यामुळं हा निश्चितपणानं पाठपुरावा केला आहे तो आदरणीय खासदार संजय काका पाटील यांनी केलेला आहे। निश्चितपणानं शेतकऱ्यांची, स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी होती, त्या पद्धतीनं हे सगळे प्रस्ताव वर करून पाठवले होते। याच्यातून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने, मोठ्या पद्धतीने लाभ होणार आहे। दुसरी गोष्ट, कवठेमहांकाळ तालुक्यातील किती गावांची नावं सांगू शकाल का? कवठेमहांकाळ तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर 32 कोटी 35 लाख रुपये या ठिकाणी म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेले आहेत। त्यामध्ये विठुरायाच्या वाडीची लघुवितरिका, कवठेमहांकाळ लघुवितरिका, थबडेवाडी लघुवितरिका, पिंपळवाडी लघुवितरिका, अगरण धुळगाव लघुवितरिका, नांगोळे लघुवितरिका, अलकुडेस लघुवितरिका, रांजणी लघुवितरिका आणि लोणारवाडी लघुवितरिका। त्याचबरोबर टेंबू योजनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर 8 कोटी 56 लाख रुपये
टेंबूसाठी या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. त्याच्यामध्ये 10 गावांचा समावेश आहे. त्यामध्ये नागज, रायवाडी रस्ता येथील बंधारा, रांजणी, सुभेदार वस्ती, शेळीमेंढी फार्म, भोसले बंधारा व बंधारा क्रमांक 2, कोकळे येथील गुरव तलाव, लंगोटे मळा बांध, अल्कुडियसमधील गोरडवाडी तलाव, गिरगोर तलाव, त्याचबरोबर इरळी गावातील बंधारे घेतलेले आहेत. बसापावडी गावातील बिचकोले तलाव, माळी तलाव, जानकर तलाव, नंदीवाली वस्ती या ठिकाणी आपण मायनर लाईन घेतलेले आहेत. करलाट्टी गावामध्ये इरकर वस्ती, शेजोळे वस्ती, बाळूमामा मंदिर परिसर या ठिकाणी आपण मायनर लाईन घेतलेले आहेत. ढोलेवाडीमध्ये बंधारे घेतलेले आहेत. ढालेवाडीमध्ये तलाव घेतलेले आहेत आणि मोगमवाडी गावामध्ये बसापाचेवाडी हद्दीतील नाल बांध या ठिकाणी आपण घेतलेला आहे.